नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज रेसिपीजमध्ये। आज मी दाखवणार आहे आषाढ स्पेशल गुळाच्या गोड पुऱ्या। इथे मी घेतला आहे 1 वाटी गूळ, बारीक चिरून घेतला आहे। त्यामध्ये 1.5 वाटी पाणी वापरत आहे। तुम्हाला जास्त गोड पुऱ्या करायच्या असल्या तर तुम्ही 1 वाटी पाणी वापरू शकता। आता व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे गूळ। हे बघा व्यवस्थित विरघळला गेलाय गूळ। आता इथे मी गॅस बंद करून घेतला आहे आणि हे पाणी चांगलं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला। तोपर्यंत आपण इथे पीठ तयार करून घेऊया। इथे मी घेतलं आहे 2.5 वाटी गव्हाचं पीठ, 5 ते 6 चमचे रवा घेतला आहे। बारीक किंवा मोठा कोणताही वापरू शकता। 3 चमचे साजूक तूप घेतलं आहे, ते कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। हे पाहिजे मी गरम करून घेतलं आहे। तूप टाकल्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतात। मिक्स करून घेऊया। हाताने व्यवस्थित सर्व पिठाला तूप चोळून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने पिठाचा गोळा झाला म्हणजे मोहन आपलं व्यवस्थित पडलं आहे। आता आपण गुळाचं पाणी टाकून घेऊया। गाळून घ्यायचं आहे गुळाचं पाणी, म्हणजे गुळामध्ये काही कचरा असला तो निघून जातो। मिक्स करून घेऊया। हाताने मऊसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी पीठ तयार करून घेतलं आहे। आता हे आपण 5 ते 10 मिनिटं भिजू देऊयात। आता 10 मिनिट झालेत, बघूयात। हे भिजल्यामुळे याच्यामध्ये जो रवा टाकलाय तो छान फुगतो। आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात। साधारण मोठी पोळी लाटतो त्या साईडचं गोळा बनवून घ्यायचा आहे। चला तर याची आता पोळी लाटून घेऊयात। थोडं तूप लावून घेतलं आहे पोळपाटला मी। याची आपल्याला जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही अशी पोळी लाटून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीची लाटून घेतली आहे। आता इथे मी वाटीच्या सहाय्याने पुऱ्या करून घेते। हे पहा अशा पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत पुऱ्या। इथे मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत। चला तर आपण आता तळून घेऊयात। तेलही छान गरम झालंय। मीडियम गॅसवर छान अशा तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या। जास्त वेळने 1 मिनिटात तळल्या जातात। हे बघ किती छान फुगल्यात। चला तर आपण आता हे काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता कलरही किती सुंदर आलाय त्याला। रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा। लाईक, शेअर and subscribe my channel. Thank you for watching.